हरिपाठ अभंग 5वा। या 5व्या अभंगामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांनी देवाच्या उपासना करण्याचे मार्ग सांगितलेले आहेत। आपण सामान्य माणसं म्हणून अनेक प्रकारच्या उपासनांचा मार्ग घेतो, परंतु या सर्व उपासनांच्या माध्यमातून आपला अंतिम उद्देश काय तर ईश्वर प्राप्ती हाच आहे। पण आपण खरंच विचार करतो का की आपण ईश्वर प्राप्तीसाठीच हे मार्ग अवलंबतो? तर याचं उत्तर वरवर पाहता होय वाटतं, पण जेव्हा अंतर्मनातून किंवा अंतर्भावनेतून आपण विचार करतो त्यावेळेस आपल्याला असं कळेल की याचं उत्तर नाही। कारण या हरिपाठामधला 5वा अभंगच याविषयीचा आपल्याला गोष्ट सांगतो। या 5व्या अभंगामध्ये माऊली काय म्हणतात तर योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभ भर्म, भावे विन देव न कळे निसंदेह, गुरुविन अनुभव कैसा कळे, तपे विन दैवत दिदल्या विन प्राप्त, गुजे विन हित कोण सांगे, ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, साधूंचे संगती तरणो पाय। यामध्ये माऊलींनी योग याग विधी याबद्दल सांगितलंय। योग म्हणजे काय तर अष्टांग असा योग, याग म्हणजे आपण ज्याला यज्ञ म्हणतो, आणि विधी म्हणजे आपण काहीतरी व्रतवैकल्य करत असतो, हा त्याचा भाग आहे। या सर्व गोष्टी आपल्याला वाटतात की आपण ईश्वर प्राप्तीसाठी करत असतो, परंतु यानं खरंच एक लौकिक अशी सिद्धी प्राप्त होते का? पण ह्या सर्व गोष्टीचा मार्ग आपल्याला काय तर काही जरी जीवनामध्ये थोड्याफार प्रमाणातल्या ज्या अडचणी असतात त्यामधून मार्ग आपल्याला यामध्ये निघू शकतो, कारण या गोष्टीनं आपल्याला आत्मिक समाधान प्राप्त होतं। आणि जेव्हा हे आत्मिक समाधान आपल्याला मिळतं तेव्हा आपण एखाद्या गोष्टीवर मात करू। एखाद्या गोष्टीचं नैराश्य आलं असेल तर त्यावर आपण मात केलेली आहे आणि या नैराश्याचा सामना करण्यासाठी आपल्या पाठीमागे ईश्वर आहे अशी भावना ठेवून आपण ते कार्य करू, आणि ते कार्य जेव्हा फलश्रुत होतं, यशस्वी होतं, तेव्हा आपल्याला वाटतं की आपण केलेल्या यज्ञ यागमुळे हे कार्य झालेलं आहे। काही भाग जरी त्याच्यातला असला तरी देखील मुख्य भाग म्हणजे आपल्या मनाची शक्ती तिकडे ओढल्या गेलेली असते, म्हणून आपण याच्यामधून आपल्या स्वार्थाच्याच गोष्टी पूर्ण करून घेऊ शकतो। जसं की आपल्या कार्यास यश मिळो, आपल्याला पुत्रप्राप्ती हो, किंवा मग संपत्ती मिळो, किंवा विशिष्ट कारणाने आपल्याला सिद्धी मिळत असते, परंतु ह्या सर्व गोष्टीमधून आत्मिक साक्षात्कार जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ईश्वराचा लाभ हे कठीण आहे। म्हणून योग याग विधी उपासना हे जे मार्ग आहेत हे बहुतांशी वेळा सामान्य माणसांसाठी देखील कुचकामी ठरतात, म्हणून ज्ञानेश्वर महाराज त्यांच्या अभंगामध्ये याविषयी सांगतात। याच्यामध्ये आपल्याला योग सांगितलेले आहेत। योगांचे अनेक प्रकार आहेत, त्याच्यामध्ये आपण अष्टांग योग ह्या मार्ग म्हणून गृहीत धरतो। या अष्टांग योगामध्ये काय असतं? आसन, प्राणायाम, यम, नियम, प्रत्याहार, ध्यान, समाधी, धारणा या गोष्टी असतात। आजकाल आपण बघतो की अनेक लोक प्राणायाम वगैरे करून आपलं शरीर स्वस्थ ठेवतात, योगा साधना करून शरीर लवचिक ठेवतात, व्यायाम करतात, मग त्यांना शरीराविषयीच्या ज्या तक्रारी असतात, व्याधी असतात, ते याच्यामधून दूर झालेल्या दिसतात। म्हणून हा एक मार्ग असतो। परंतु ही जी आपण काही गोष्टी मिळवत असतो योग करून किंवा प्राणायाम करून, ही कीर्ती म्हणजे आपल्यापुरतीच मर्यादित असते। आपल्या जीवनामध्ये असे अनेक लोक मिळतात की ज्यांचं प्राणायामावर बरंचसं वर्चस्व मिळवलेलं असतं, योगामध्ये ते सिद्ध असतात, अनेक अवघड प्रकारचे योग देखील, आसनं देखील ते करतात। आपल्याला असा अर्थ होतो का की योग, आसन, प्राणायाम या गोष्टी केल्यामुळं त्यांना ईश्वर प्राप्त झालेला आहे? तर अशी गोष्ट होत नाही। हे त्यांच्या स्वतःच्या जीवनामधल्या काही गोष्टी ते यानं दूर करू शकतात। आता नंतरचा भाग ज्ञानेश्वर महाराज योग याग विधी म्हटलेले, तर या विधीमध्ये काय होतं की आपल्याला या विधीमध्ये आपण जसे की व्रत करतो, सोमवारचं व्रत, एकादशी व्रत, अशा प्रकारचे व्रत करतो, म्हणून याच्यामुळं आपल्याला काही सांसारिक गोष्टी प्राप्त होऊ शकतात। आपल्या काही इच्छा आकांक्षा असतील त्यावर मार्ग मिळवण्यासाठीचं मनोधैर्य वाढवण्याचं कार्य या गोष्टीतून होऊ शकतं, परंतु अंतिमतः ईश्वर लाभ याच्यातून देखील कसा होईल याचं मात्र कोडं सुटलेलं नाही आहे। आणि नंतरचा भाग याग म्हणजे यज्ञ। यज्ञ देखील आपण अनेक प्रकारचे पाहतो, अनेक पुराणांमध्ये मोठमोठ्या राजांनी, देवांनी देखील यज्ञ केलेले आहेत, हे आपण पाहतो। यज्ञाच्या माध्यमातून काय होऊ शकतं की आपल्या राहिलेल्या अपूर्ण गोष्टी आपण पूर्ण करू शकतो, परंतु तरी देखील एखादा यज्ञ करून आपण मनवांछित जर फळ प्राप्त केलं तर त्यातून ईश्वरच मिळाला आपल्याला हे मात्र सिद्ध होत नाही।
कारण ईश्वर मिळवणं हे एवढंही सोपं नसतं, परंतु नित्यनेमाच्या गोष्टींसाठी आणि लहान सहान लोकांसाठी आपल्यासारख्या या गोष्टी आपण करू शकतो. मग खरंच यज्ञदेवानं प्रसन्न होऊन आपल्याला ईश्वर प्राप्ती दिलेली आहे असं होत नाही. यासाठी आपल्याला काहीतरी आसराच घ्यावा लागतो, तोपर्यंत देव आपल्याला मात्र दिसू शकत नाही. म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की योग याग विधी येणे नो हे सिद्धी. ह्या गोष्टी येणं म्हणजे सिद्धी नाही, कारण तुम्हाला याच्यातून परमेश्वरच प्राप्ती होणार नाही. वायाची उपाधी दंभ धर्म म्हणजे ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ह्याच्यातून आपल्याला शारीरिक मानसिक कष्ट फार लागतात ह्या गोष्टी करताना, परंतु तरी देखील ईश्वर प्राप्तीचं खरं फळ आपल्याला प्राप्त होत नाही. म्हणून ह्याला आपण वायाची उपाधी दंभ धर्म असं माऊली म्हणतात. भावे विन देव न कळे निसंदेह गुरुविन अनुभव कैसा कळे. म्हणजे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की जोपर्यंत मनामध्ये देवाला भेटण्यासाठीचा उत्कट भाव निर्माण होत नाही, जोपर्यंत त्या आकांक्षेनं आतोनात प्रयत्न करून आपण देवाच्याकडे आकर्षले जात नाही, नामस्मरण करत नाही, तोपर्यंत आपल्याला देव कसा दिसेल. कारण भावे विना आपल्याला देव कळणं हे खूप अवघड आहे. मनातच भाव नसेल तर देव देखील आपल्याला कसा दिसेल. म्हणून भाव जोपर्यंत असतो तोपर्यंतच आपल्याला त्याच्यातून देव दिसू शकतो, नाहीतर तो देव आपल्याला दिसत नाही. म्हणून ते ज्ञानेश्वर महाराज सांगतात की भावे विन देव न कळे आणि गुरुविन अनुभव कैसा कळे. म्हणजे जर एखाद्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी आपण चुकतो, बरोबर आहोत, हे मार्ग दाखवणारा जर गुरु नसेल तर केलेली भक्ती देखील आपली कशी योग्य आहे हे आपल्याला समजणार नाही. म्हणून गुरुविन अनुभव कैसा कळे याद्वारे ते गुरूंचं महत्त्व सांगतात. जोपर्यंत गुरु योग्य मिळत नाही तोपर्यंत जीवनाला दिशा देखील व्यवस्थित मिळत नाही. आपल्याला